Screen is visible to you? Okay, good. Then second example, last example already आपण काल बघितलेलं होतं. मी पुन्हा एकदा ते रिटर्न करतो इथे. Fe जो काही एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 26 आणि त्याचा ॲटॉमिक मास आहे 56 मास आहे. ठीक आहे. हा, मग आता याचं जर एका Fe च्या ॲटमचं जे काही मास आहे, Fe एका सिंगल इंडिव्हिज्युअल Fe ॲटमचं जे काही मास असेल ते किती असेल? 56 AMU असेल. 56 AMU. ओके, म्हणजे हे जे काही मास झालं हे एका Fe च्या ॲटमचं मास झालं, वन ॲटमचं मास झालं. ठीक आहे. पण आता आपण ते काही मेजर करू शकत नाही. 56 आपण मेजर करू शकत नाही. आपण मॅक्झिमम, आपण मिनिमम किती मेजर करू शकतो? ऑन बॅलन्स आपण मिनिमम त्या ठिकाणी 56 मेजर करू शकतो. 56 ग्रॅम्स मेजर करू शकतो. ठीक आहे, 56 ग्रॅम्स. ओके, बट मग 56 जर आपण मेजर केलं तर ते किती ॲटमचं वेट असेल, किती ॲटमचं मास असेल? तर ते असेल 6.022 इंटू 10 to the power -23 ॲटम्स. एवढ्या ॲटमचं ते मास असेल. ठीक आहे, एवढे ॲटम्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील. लक्षात आला असेल सर्वांच्या की आपण AMU मध्ये आणि ग्रॅम्स मध्ये त्या ठिकाणी काय डिफरन्स असतो त्या ठिकाणी. ठीक आहे. हा, बघा सेकंड जे काही एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल बघा. आता सेकंड एक्झाम्पल आहे सपोज टू बी अल्युमिनियम and the atomic number of aluminum it is 13. Then and the atomic mass of aluminum it is 27, right? So it is the 27, it is the AMU, atomic mass unit. बघा याला युनिफाईड पण म्हणतात, याला डाल्टन पण म्हणतात. 3 युनिट याला आहेत. डाल्टन atomic mass unit म्हणा, युनिफाईड म्हणा किंवा डाल्टन म्हणा, चालतं. ठीक आहे. येस, हे कितीचं मास झालंय? हे झालंय 1 ॲटमचं मास झालंय. हे किती ॲटमचं मास झालंय? 1. एका इंडिव्हिज्युअल अल्युमिनियम जर आपण घेतला तर त्याचं मास एवढा आहे. हे आपण मेजर करत नाही किंवा करू शकत नाही. मग आपण बेटर वे काय करतो? आपण बेटर वे 27 ग्रॅम्स मेजर करतो. मग त्याच्यामध्ये किती ॲटम्स असतात? तर त्याच्यामध्ये 6.022 इंटू 10 to the power 23 ॲटम्स. 23 ॲटम्स, एवढे ॲटम्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, सर्वांच्या लक्षात आलंय? ओके, these are all are these atom, that is Fe and aluminum each atom. आपण एक कंपाऊंडचं एक्झाम्पल घेऊ. कंपाऊंडचं एक्झाम्पल मध्ये बघा. आता थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पल दॅट इज CH4, मिथेन. आपण याला काय म्हणतो? मिथेन गॅस. ठीक आहे. हा, याचं जर आपण मास त्या ठिकाणी बघितलं तर किती आहे ते? 16 AMU. 16 AMU. ओके, 16 AMU. हे 16 AMU कितीचं मास झालं रे? कितीचं मास झालं? आता फर्स्ट क्वेश्चन इट इज दॅट this is the molecule or this is the atom? Is this atom or is this molecule? Yes, Rachna saying that it is a molecule. Yes, it is also molecule. Okay, right. All of you agree with this? It is molecule. So it is the mass of one molecule, right? It is the mass of one molecule. Okay, but we cannot measure it. That is 16 AMU. Better way, we can measure 16 gram. 16 gram. So it's easy job for me and you also. So 16 gram. But how many molecules in that 16 gram of methane? It is 6.022 into 10 to the power 23 molecules. Right? Molecules. Okay.
सो नाउ ठीक. नेक्स्ट 4th नंबर कंपाऊंड आपण एक अजून एक एक्झाम्पल घेऊ, दॅट इज H2O. H2O. ओके, किती असतं मास, ॲटॉमिक मास किती आहे, मॉलिक्युलर मास किती आहे, सॉरी ॲटॉमिक म्हटलो, इट इज मॉलिक्यूल, सो इट इज मॉलिक्युलर मास, राईट. सो इट इज 18 AMU. 18 AMU ॲटॉमिक मास युनिट. एक सिंगल इंडिव्हिज्युअल आपण जर मॉलिक्यूल घेतला H2O चा, तर त्याचं ॲटॉमिक मास युनिट किती असतं, 18 AMU और 18U किंवा युनिफाईड मास म्हणा किंवा डाल्टन म्हणा चालेल. रिसेंटली युनिफाईड मास जे आहे ते युनिट ऍक्सेप्ट केलेलं आहे सर्वांनी. तर बघा हे कितीचं मास झालं, हे झालं 1 मॉलिक्यूलचं मास, 1 मॉलिक्यूलचं मास. ठीक आहे. हा, आपण मेजर करत नाही, आपण किती मेजर करतो, 18 ग्रॅम. मग हे कितीचं मास झालंय, Na ऑफ मॉलिक्यूल, Na मॉलिक्यूल्स. क्लिअर आहे, Na मॉलिक्यूल्स. ठीक आहे. हा, आता बघा इथून एक कन्सेप्ट घ्यायचं आहे आपल्याला. हे जे 4 एक्झाम्पल आपण बघितलेत याच्यातून एक कन्सेप्ट आपण घेणार आहे. ते बघा काय घेणार आहे. सपोज टू बी मी जर आता ही फिगर म्हणत असेल ना नेहमी, बघा फर्स्ट एक्झाम्पल मध्ये Fe एक्झाम्पल मध्ये बघा इथे मी असं अंडरलाईन केलंय बघा व्हाईट कलरने. तर याच्यामध्ये मी जेव्हा असं म्हणतो 6.022 इंटू 10 सॉरी इथे मायनस लिहिलं होतं, प्लस आहे 10 टू द पॉवर 23 ॲटम्स. मग जर मी असं म्हणत असेल आणि फिगर माझ्यासाठी खूप इलॉंगेटेड वाटते, नेहमी असं इतकं मोठं प्रोनाउन्सिएशन करणं इतकं इलॉंगेटेड वाटतं, थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं. तर मला असं वाटतं ह्याच जे काही फिगर आहे याच फिगरला मी थोडंसं सिम्प्लिफाईड करतो आणि याच फिगरला मी फक्त 1 मोल कन्सिडर करतो. किती मोल कन्सिडर करतो, 1 मोल. आता मग जेव्हा असा अवोगाड्रोस नंबर बघेल ना तेव्हा मी असं म्हणणार नाही 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 एवढं नाही म्हणत बसणार मी काय म्हणेल, डायरेक्ट 1 मोल म्हणेल. त्यांना काय म्हणेल, 1 मोल. ठीक आहे. मग ऍटम्स असेल तर 1 मोल ऍटम, मॉलिक्युल्स असतील तर 1 मॉलिक्यूल, 1 मोल मॉलिक्युल्स असं पण असेल, डिपेंड अपॉन ऍटम्स असेल की मॉलिक्युल्स असेल. ठीक आहे. बघा मग हे जी टर्म्स आहेत ना याला पण मी काय म्हणणार आहे आता, 1 मोल. काय म्हणतो त्याला, 1 मोल. ठीक आहे. सर्व ठिकाणी 1 मोल. अँड इन लास्ट एक्झाम्पल असतो इट इज 1 मोल. दॅट इज याने मला जेव्हा दिसेल ना तेव्हा 1 मोल. हा, जसं की आपण कन्व्हर्जन केलेलं आहे ऍटॉमिक मास युनिटचं. हा, atomic mass unit that is the figures 1.6605 into 10 to the power minus 24. ही जी काय फिगर होती त्याला आपण जसं 1 atomic mass unit म्हटलं ना तसंच याला म्हणणार आहे. बरोबर. हा, जसं की आपण डझनला म्हणतो, बरोबर, डझनला. जसं 12th क्वांटिटी असेल, 12 atoms असेल तर आपण म्हणतो 1 डझन. तसं इथे आता जर अवोगाड्रोस नंबर असेल म्हणजे 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 ॲटम्स असेल, मॉलिक्युल्स असेल, आयन्स असेल, काहीही असू द्यात, काहीही असू द्यात, इट इज 1 मोल फॉर मी, जस्ट लाईक डझन. क्लिअर आहे. वन मोल समजला मग. सिम्पली डझनला आपण लिंक करायचं म्हणजे सिम्पली आपण काय म्हणतो, 1 डझन इज इक्वल टू 12 क्वांटिटीज. 12 क्वांटिटी आपल्याकडे फिक्स आहे, 12 क्वांटिटीज. मी त्या दिवशी तुम्हाला विचारलं होतं जर मला 1 डझन पेन पाहिजे तर तुम्ही 12 पेन देणार आहेत मला. जर सपोज टू बी आपण असं म्हटलं 1 डझन मोबाईल, आपण असं म्हटलं 1 डझन मोबाईल, तर तुम्ही अजिबात विचार नाही करणार, तुम्ही किती मोबाईल देणार आहेत, 12 मोबाईल, राईट, 12 मोबाईल. सो आता ही क्वांटिटी आपल्यासाठी फिक्स आहे कारण आपण ही नेहमी डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो म्हणून आपल्यासाठी डझन बेटर वाटतं, फिक्स आहे. आपल्याला थोडंसं इझी वाटतं, आपण फारसा विचार याच्यात करत नाही, आपण डायरेक्ट 12 फिक्स केलेला आहे आणि 12च आपण ऍग्री करतो. इन केमिस्ट्री मध्ये पण हाच रूल आहे. फक्त काय झालं, फिगर थोड्याशा मोठ्या असल्या कारणाने स्टुडंट त्याच्याकडे असं व्यवस्थित बघत नाही, नाही तर एकदम इझी आहे. तर आतापासून आपल्यासाठी काय असेल, 1 मोल इज इक्वल टू 1 मोल इज इक्वल टू it is 6.022 into 10 to the power 23, 10 to the power
23. ठीक आहे. हा, आता मी बेटर वे काय करतो, मी बेटर वे इथे पार्टिकल्स म्हणतो, पार्टिकल्स. मग पार्टिकल स्टँड्स फॉर, मग जे पार्टिकल्स जे काही असतील ना, पार्टिकल्स मे बी ऍटम्स असेल. मग आपण कधी कधी ही फिगर ऍटम्स मध्ये येईल, कधी कधी ही फिगर मॉलिक्युल्स मध्ये येईल. ही फिगर कधी येईल, मॉलिक्युल्स मध्ये येईल. ही फिगर कधी कधी आयन्स मध्ये पण येईल. तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. आता मी इथे सांगून पण देतो, ऍटम्स कशासाठी ऍप्लिकेबल असेल, मॉलिक्युल कशासाठी ऍप्लिकेबल असेल आणि आयन्स कशासाठी ऍप्लिकेबल असतील. बघा, ऍटम्स याच्यासाठी ऍप्लिकेबल असेल म्हणजे जर तुम्हाला असं ऍटम दिला, इंडिव्हिज्युअली ऍटम्स मीन्स आय मीन टू से दॅट सपोज फक्त हायड्रोजन दिलेला आहे, फक्त हायड्रोजन दिला, तर इट इज ऍटम्स. ठीक आहे. मग हाऊ मेनी ऍटम्स ऑफ हायड्रोजन, मग असं जर क्वेश्चन असेल तर तुम्ही ऍटम्सची डील करणार आहे. बरोबर. हा, मॉलिक्युल्स म्हटलं की काय असणार, दोन मॉलिक्युल कंबाईन असणार. बरोबर. दोन असा सिंगल इलेमेंटरी स्टेटला एलिमेंट्स काय प्रेझेंट नसेल, त्याच्यामध्ये H2 असेल, निऑन गॅस असेल, अशा पद्धतीने असेल तर दोन दिलेले असतील. ठीक आहे. हा, ऍटम्स बघा बरं का, ऍटम्स दोन येतील याच्यात. आता H2 गॅस बघा, H2 गॅस मध्ये ऍटम्स किती येतील, दोन येतील ना. क्लिअर आहे ना. हा, कधी कधी काय होतं, तीन पण येतील. सपोज H2 चं एक्झाम्पल बघा, H2 मध्ये मॉलिक्युल्स एकच येतो. बरोबर ना, मॉलिक्युल्स एक असेल, बट ऍटम्स जर विचारले एखाद्याने तर तीन ऍटम्स असतील, राईट. म्हणजे हे बघा, आता हे जर समजत नसेल ना तर बघा इकडे. आता सपोज टू बी मी असं म्हटलं 1 डझन पीपल म्हटलं, सॉरी पीपल म्हटलं, ठीक आहे, 1 डझन ऑफ पीपल. मग तुम्ही काय करता, 1 डझन म्हटलं ना, सपोज 1 डझन स्टुडंट म्हटलं मी, तर तुम्ही काय करता, सपोज 12 स्टुडंट माझ्या पुढे ठेवणार. बरोबर. 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक आहे. these are the 12. Okay, these are the 12 students. Agree with me? 1 dozen of students. Yes, very good. आता मी काय करतो, हा, आता थोडस याच्यात ट्विस्ट करतो. सपोज टू बी मी आता म्हणतो, मला आता पाहिजे 1 डझन कपल पाहिजे. कपल सर्वांना समजते, आपण पेअर म्हणतो, आपण जोडी म्हणतो. ठीक आहे. हा, तर 1 डझन ऑफ कपल पाहिजे म्हणजे मला किती कपल पाहिजेत रे, 12 कपल पाहिजेत. राईट, 12 कपल पाहिजेत. ठीक आहे. 12th कपल. मग बघा या ठिकाणी सपोज मी असं 12, दिस इज दी वन पेअर, दिस इज दी सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8, 9, 10, 11, 12. ठीक आहे. येलो कलर मध्ये झाले असतील. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. हे झाले 12, सॉरी 1 डझन ऑफ कपल. 1 डझन ऑफ कपल म्हणजे आता ही तुम्हाला चांगलं समजतं. दिस इज द पेअर, दिस इज द पेअर. ओके, दिस इज द पेअर. देन हाऊ मेनी ऑफ पीपल्स आर देअर, टोटली दिस इज 24. मग हा फरक झाला, वरती 12 मध्ये दोन्ही डझनच आहेत, दोन्ही काय झालंय, डझनच आहेत. बरोबर. हा, मग आपण या वरती जे ग्रीन कलरचं दिसतंय ना, याला आपण स्टुडंट म्हटलो मगाशी. दिस इज नथिंग बट ऍटम्स. इंडिव्हिज्युअल आहे, एकटा आहे, एलिमेंटरी स्टेटला आहे. सर्वांना समजतंय? ओके. आता जे येलो कलरचं दिसतंय ना, दीज आर द डायटॉमिक मॉलिक्युल्स. येलो कलरचं जे दिसतंय ना तुम्हाला, कपल ज्याला आपण म्हणतोय, हे इलिमेंटरी स्टेटला नाही आहे, आता हे मॉलिक्युलर स्टेटला आलंय. आता हे कोणत्या स्टेटला बोलतोय आपण, मॉलिक्युलर स्टेटचं बोलतोय. मग मॉलिक्युलर स्टेट मध्ये झालंय काय, दोन ऍटम्स कंबाईन झालेत बाय युजिंग बॉन्ड, जसं की आपण सिग्मा बॉन्ड बघितला होता मागच्या याच्यामध्ये. बरोबर. येस. मग हे टोटली झाले 24. इट इज नथिंग बट मॉलिक्युल्स, इट इज नथिंग बट डायटॉमिक मॉलिक्युल्स.
डायटॉमिक मॉलिक्युल्स. मग इट इज, हे डझनच आहेत, पण क्वांटिटी जर कॅल्क्युलेट केली ना तर हे 24 होतील. राईट. हा ओके. आता हा एक ट्रायटॉमिकचं एक्झाम्पल याच्यातच मी ऍडजस्ट करून देतो. सपोज करा आता यांच्यामध्ये एक रेड कलरचा एक छोटा मुलगा मी या ठिकाणी ड्रॉ करतो. सपोज कपलला एक एक मुलगा आहे. ठीक आहे. ओके. आता हे झाले ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स. ऍग्री विथ मी? ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स. दीज आर द ट्रायटॉमिक मॉलिक्युल्स. ओके. हा आता झालंय काय, दीज आर नथिंग बट डझन. एक डझनच आहेत. अजून पण ही फॅमिली झाली. आता फॅमिली जी झालेली आहेत ना ती 1 डझनच फॅमिली आहे. माझ्यासाठी हे काय झालंय, इट इज 1 डझन ऑफ फॅमिली. मग तुम्ही किती फॅमिली देणार? 12th फॅमिली. राईट. 12th फॅमिली. मग मी जर विचारलंय की याच्यामध्ये टोटल पीपल्स किती आहेत, टोटल इंडिव्हिज्युअल्स किती आहेत, टोटल ह्युमन बिंग्स किती आहेत, तर तुम्ही काय करणार? लगेच तुम्ही काय करणार? 12 फॅमिली आहेत ना, 12 इंटू एका फॅमिलीत 3 आहेत, तर मग किती होणार? 36 इंडिव्हिज्युअल्स आहेत. राईट. 36. मग हा फरक असेल ऍटम्स मध्ये आणि मॉलिक्युल्स मध्ये. and these are nothing but triatomic molecules right now. ओके. हा चला आता हे एक्झाम्पल झालं आपल्या ह्युमन बिंग साठी. आता आपण काही एक्झाम्पल बघणार आहेत फॉर दिस. आता हेच होतं ते मगाशी जे आपण ड्रॉ केलं ना ते हेच. याच्यामध्ये 3 ऍटम्स आहेत. मॉलिक्युल्स एकच आहे, ऍटम्स जास्त असू शकतात. ठीक आहे. मग हा पार्टिकल्स हा वर्ड 3 यांना रिप्रेझेंट करेल. तर आता आयन्स बघून घ्या. आयन्स काय असेल? आयन्स, आता आयन्स मी सांगणारच आहे. आयन्स म्हणजे काय? सपोज आयन्स म्हणजे असतं 2 टाइप्स मध्ये. एक असतो कॅटायन्स आणि एक असतो एनायन्स. कॅटायन्स असतो एनायन्स. कॅटायन्स इट इज नथिंग बट पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. एनायन्स इट इज नथिंग बट निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. मग कॅटायन्स आणि एनायन्स. ओके. हा बघा आता कॅटायन्स आणि सपोज टू बी येथे एक्झाम्पल एक घेतो. NaOH चे एक्झाम्पल घेतो. NaOH किंवा सिम्पली आपण काय करू, आपल्या घरी जे नेहमी असतं NaCl. NaCl चं घेतो म्हणजे लक्षात येईल लवकर. NaCl. आता NaCl कोणत्या स्टेटमध्ये एक्झिस्ट करतो तुम्हाला माहिती आहे? याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज Na असतो आणि Cl निगेटिव्हली चार्ज असतो. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता इथे काय क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला माहितीये का? सपोज टू बी असं म्हणतील, हाऊ मेनी कॅटायन्स, हाऊ मेनी कॅटायन्स इन 1 मोल ऑफ NaCl. 1 मोल ऑफ NaCl. ठीक आहे. असा प्रश्न येऊ शकतो. असा क्वेश्चन. आता हे क्वेश्चन एकदम इझी आहे. इथे काय विचारलं? कॅटायन्स विचारलं ना, कॅटायन्स. मग असं आहे की एका मोल मध्ये किती NaCl असणार आहेत? किती मॉलिक्युल्स असणार आहेत? 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतील? सपोज मी असं म्हटलं 1 मोल ऑफ NaCl, हाऊ मेनी मॉलिक्युल्स विल बी देअर? राईट. हा थोडासा एव्होगॅड्रो नंबर जर टाइप करायला थोडासा प्रॉब्लेम येत असेल ना तर Na लिहिलं तरी चालेल. कॅपिटल Na लिहिलं तरी चालेल. 1 मोल म्हटलं की स्ट्रेट फॉरवर्ड कुणाला लिंक करायचं? एव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. एव्होगॅड्रोज नंबर ऑफ मॉलिक्युल्स Na. ठीक आहे. हा तर बघा एवढे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. हा एका मॉलिक्युल्स मध्ये किती कॅटायन्स प्रेझेंट असेल? एका मॉलिक्युल्स मध्ये एकच कॅटायन असेल ना. एका मॉलिक्युल मध्ये एकच कॅटायन असेल. बरोबर. हा मग असे किती कॅटायन्स असतील? तर एव्होगॅड्रोज नंबर ऑफ कॅटायन्स. Avogadro's number of cations, that is 6.022 into 10 to the power 23 cations.
समजलं का एक्झाम्पल? कुणाला नाही समजलेलं? एक्सप्लेन अगेन. ओके, व्हेरी गुड. वाटलंच होतं मला नाही समजणार. ओके, आता हे बघा, आपल्या लँग्वेज मध्ये सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, मगाशी जे एक्झाम्पल घेतलं ना, तेच एक्झाम्पल घेतो कपलचं. हा, आधी इकडे सांगतो मग तिकडे जाऊन सांगतो. असे 1 डझन ऑफ कपल आहेत. 3, 5, 6, 7, 8, 9. किती झाले? 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असे कपल आहेत, बरोबर? 1 डझन ऑफ कपल आहेत, ठीक आहे. आणि मी असं म्हणतो सपोज टू बी की आता काय केलंय, याच्यामध्ये जो मेन कॅरेक्टर असेल ना, त्याच्या डोक्यावरती एक रेड कलरची टोपी आहे असं कन्सिडर करा. रेड कलरची एक कॅप आहे असं. प्रत्येक जो मेन कॅरेक्टर असेल ना, मेल कॅरेक्टर वरती असं कन्सिडर करायचंय की एक रेड कलरची कॅप आहे. येस. आणि मी फक्त तुम्हाला काय केलंय सांगू का, या क्वेश्चन मध्ये जो केमिस्ट्रीचा आपला क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीनवरती, त्याच्यावरती फक्त असं विचारलंय की तुमच्या रेड कलरच्या कॅप किती आहेत. रेड कलरच्या कॅप किती आहेत एवढंच विचारलंय. हा, तोच क्वेश्चन आहे कॅटायन्स आणि अनायन्स वाला, तोच क्वेश्चन आहे हा, सेम. बरोबर ना? तर इझी आहे ना 12. हा, आता बघा याच्यामध्ये काय झालं सांगतो. इथे असं विचारलं तुम्हाला, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन काय सांगू का, इथे ते जो तो विचारलाय तिकडे तिकडे असं तुम्हाला विचारलंय थोडक्यात, 1 डझन इज इक्वल टू हाऊ मेनी कॅप. हाऊ मेनी कॅप एवढाच क्वेश्चन आहे फक्त तिकडे. हा, तो कसा सॉल्व्ह करायचा? अरे इझी आहे. 1 डझन इज इक्वल टू 12 ऍटम्स. 12 ऍटम. एका इंडिव्हिज्युअल कडे एक कॅप आहे ना, एका ग्रुपमध्ये एक कॅप आहे ना, ठीक आहे, 12th कॅप. इझी आहे. हा, हे समजलं असेल सर्वांना. फक्त क्वेश्चन विचारताना ते असे विचारतात 12 ऍटम्स कडे किती कॅप आहे असं नाही विचारत, फक्त असं विचारतात 1 डझन कडे किती कॅप आहेत. पण आपल्याला माहित असतं कॅप एकाच माणसाकडे आहे. ठीक आहे. हा, तर बघा आता इथे, हा चला आता NaCl मॉलिक्यूल बघून घ्या सर्वांनी. NaCl असा एक्झिस्ट करतो. NaCl असं असतं, टेबल साल्ट जे आहे घरी आपण जे यूज करतो ते असं. ऍक्च्युली हा बॉन्ड बॉन्ड नाही राहत, फक्त हे याच्यामध्ये कन्व्हर्जन झालेलं असतं. Na+Cl-. ठीक आहे. हा, म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, हा जो पॉझिटिव्ह चार्ज हा एका मॉलिक्यूल मध्ये किती लोकांकडे आहे? एका मॉलिक्युल्स मध्ये किती लोकांकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे? दोघांकडे आहे की एकाकडे आहे? ओनली वन आहे ना, कारण Cl कडे निगेटिव्ह चार्ज आहे. Cl कडे निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा, वन मॉलिक्यूल will contain one cation. वन मॉलिक्यूल विल कंटेन वन कॅटायन. ठीक आहे. हा, तर मग बघा आता, मग बघा तुमचा क्वेश्चन इथे आहे, मॉलिक्युल्स किती आहे? मॉलिक्युल्स किती आहे? NaCl चे मॉलिक्युल्स किती आहे? राईट. Na मॉलिक्युल्स आहेत ना, मग कॅटायन्स किती असतील आता? समजलं? कुणाला समजलं नव्हतं मगाशी बघा, यश आणि रितेश, हा दोघांना समजलं नव्हतं. यश आणि रितेश सर, आता समजलं का रे? ओके. हा, रितेश
हा कन्सेप्ट इथं बिल्ट होणं खूप गरजेचं आहे. थोडासा टाइम जाईल याच्यामध्ये, बट ही गोष्ट इथे जर क्लिअर झाली ना तर पुढे कधीच प्रॉब्लेम नाही येणार. ओके, हा. माय नेक्स्ट क्वेश्चन इज दिस वन. हाऊ मेनी anions in that Na molecules? हाऊ मेनी anions that is negatively charged? anion म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पीसीज किती असतील? मी Na मॉलिक्युल्स मध्ये विचारतोय हा. Na मॉलिक्युल्स मध्ये किती anions असतील? बघा मी इथे कन्वर्जन लिहितो. 1 molecule of NaCl will contain 1 anion. 1 anion. Then my question is this: Na molecules of NaCl will contain how many? Simple आहे, easy आहे. राईट? काय असेल आन्सर? काय असेल? Na ऑफ anions. Na ऑफ anions. ठीक आहे, मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, ओके. म्हणजे काय झालं आता बघा, आयन्स होता. आयन्स कुणाला म्हणतात? पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज प्लस निगेटिव्हली चार्ज स्पीसीज. राईट? हा, Na प्लस Cl मायनस. गेटिंग इट? हा, या दोघांना कंबाईनली काय म्हणतात? आयन्स. स्पेसिफिक बोलायचं झालं तर एक झाला कॅटायन, एक झाला एनायन. ओके, हा. मग मी काय करतो, मी तुम्हाला एक मॉलिक्युल NaCl चा कन्सिडर करा सर्वांनी. हा, त्याच्यामध्ये एक कॅटायन आहे. राईट? एक कॅटायन आहे प्लस त्याच्यामध्ये एक एनायन आहे. ओके, बट मी जर आयन्स विचारले ना तुम्हाला, आयन्स किती आहे? तर 2 आयन्स आहेत. 2 आयन्स कंबाईन करायचे, कॅटायन्स आणि एनायन्स. समजलं? कॅटायन्स आणि एनायन्स. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, एनायन्स म्हणजे निगेटिव्ह चार्ज. बट कॅटायन्सला आणि एनायन्सला मी कंबाईन काय म्हणतो? आयन्स म्हणतो. ओके, हा. देन टेल मी हाऊ मेनी आयन्स, हाऊ मेनी ions in Na of Na, that is Avogadro, in Na of NaCl. Avogadro समजला असेल. राईट, राईट रचना. व्हेरी गुड. आता सर्वांना सार्थक. ट्वाइस आयन्स एकामध्ये झाले. ट्वाइस आयन्स एका NaCl मध्ये, राईट ना? ट्वाइस आयन्स, टू, दॅट इज 2 आयन्स इन 1 मोल ऑफ NaCl. असे माझ्याकडे Na ऑफ NaCl आहे. Na म्हणजे काय? अवोगाड्रोज नंबर. हा, अवोगाड्रोज नंबर. दॅट इज ही फिगर म्हणजे अशी आहे, 6.022 into 10 to the power 23 ऑफ NaCl. ओके, हा. तर मला असं वाटतं तुमचा आन्सर असेल ट्वाइस ऑफ Na. ट्वाइस ऑफ Na. अग्री विथ मी? ओके, सफिशियंट आहे. ओके, हा. चला आता वाइंड अप करूया. आता फक्त एक कन्क्लूड करू लेक्चर. समरी बघू एकदा फक्त. ठीक आहे, आय थिंक सो सर्वांचा कन्सेप्ट बिल्ड झालाय. आता थोड्याशा फरकामध्ये हे जे वर्ड्स आहेत, आयन्स, मॉलिक्युल्स, मोल्स, हे आता वारंवार येतच जाणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे, बघा फक्त एक काय झालं, आता दोन कन्सेप्ट मध्ये आपण आपला कन्सेप्ट डिवाइड केला. दॅट इज वन इज ॲटम अँड सेकंड वन इज मॉलिक्यूल. Second one is molecule. When I'm talking about atom specifically, at that time I want to say that, suppose for example,
जस्ट पहिले एक जनरल कन्सेप्ट बघू. जेव्हा मी ऍटमच्या बाबतीत बोलत असेल दॅट टाइमला मी जे माझं जे काही मास आहे ते एएमयू मध्ये बोलतो. कशामध्ये बोलतो? एएमयू, दॅट इज atomic mass unit. At that time I'm talking about atomic mass. I am talking about atomic mass कारण तो एक सिंगल ऍटम असतो माझ्यासाठी म्हणून atomic mass. Let's say suppose to be example is सोडियम. सोडियमचं एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. हा, सोडियमचं एक्झाम्पल जर मी घेतलं दॅट टाइमला जर माझ्या पुढे काय असतं, ऍटम्स आहे तो माझ्याकडे, तो माझ्याकडे मॉलिक्युल्स नाहीच आहे, मॉलिक्युल्स नाहीये, तो सिंगल आहे, सोडियम सिंगल असतो. हा, तर किती असतं रे मग सोडियमचं मास एका ऍटमचं, सोडियमच्या एका ऍटमचं मास किती असतं? तुम्हाला म्हटलं होतं, लक्षात ठेवा, काही फिगर दिल्या होत्या. येस, 23. इट इज 23. ओके, 23. ऍट दॅट टाइम ह्या 23 ला मी काय कन्सिडर करतो? ऍटॉमिक मास. मी काय कन्सिडर केलेलं आहे त्याला? ऍटॉमिक मास. ठीक आहे. हा, व्हॉट इज ऍटॉमिक मास? ऍटॉमिक मासचे डेफिनेशन किंवा मिनिंग माझ्यासाठी काय असतो? ऍटॉमिक मास म्हणजे मला काय म्हणायचं असतं? इट इज नथिंग बट मास ऑफ वन ॲटम ऑफ सोडियम, वन ॲटम ऑफ सोडियम, दॅट इज Na. सोडियम. क्लिअर झाला? एवढाच कन्सेप्ट, बस एवढंच आहे इन डिटेल केमिस्ट्री मध्ये, दुसरं काहीच नाही आहे. हा, इथेच सर्व खेळ चालतो, फक्त इकडचं तिकडे, तिकडचं इकडे, दुसरं काही नाही. बघा आता दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त आपण हे जे मी आता जे कन्व्हर्जन दिलंय ना तुम्हाला, हे आपण फक्त मेजर करू शकत नाही. हा, हे फक्त आपण मेजर करू शकत नाही. मग आपण काय करतो? आपण 23 AMU मेजर करत नाही ना, मग आपण 23 ग्रॅम कडे जातो. आपण 23 ग्रॅम कडे जातो. आलं लक्षात सर्वांच्या? आवाज येतो सर्वांना? येस, ओके, ठीक आहे. हा, तर मग 23 ग्रॅम आपण मेजर करू शकतो. ऍट दॅट टाइम 23 मी जर म्हटलं 23 ग्रॅम, देन हाऊ मेनी ॲटम्स ऑफ सोडियम? 23 ग्रॅम्स मध्ये सोडियमचे किती ॲटम्स असतील? बघा आता कुणाकुणाला येईल. हा, संस्कृतीचा आन्सर बरोबर आहे, पृथ्वीचा आन्सर बरोबर आहे. थिंक करा, थिंक करा. रचना आन्सर चुकलेला आहे, अनामिका आन्सर चुकलेला आहे. थिंक करा थोडस. 23 AMU म्हटलं की मग माझ्यासाठी एक ॲटम असतो ना, जे खाली येलो कलरचं कन्व्हर्जन तुम्हाला दिसत असेल ते माझ्या एका ॲटमचं आहे, बरोबर? हा, तर मला असं वाटतं 23 ग्रॅम म्हणजे मला असं म्हणायचं असतं 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. बघा एवढी फिगर आहे, एवढे ॲटम्स आहेत. मगाशी सांगितलं ना रे, भरपूर मुलांचे आन्सर चुकलेत. तर व्यवस्थित कन्सेप्ट लिंक करून घ्या पुन्हा एकदा. त्यासाठी मी म्हटलं होतं मी मीटिंग कन्क्लूड करतो आता. ही बॉटम लाईन असेल. यश गोरडे, मी याचे मोल मध्ये कन्व्हर्जन सांगणार आहे. अजून मोल मध्ये मी विचारलंच नव्हतं, मी ॲटम्स मध्ये विचारलंय. मी मोल मध्ये पण सांगणार आहे याचा आन्सर. क्लिअर आहे? ऍग्री विथ मी? Na ऑफ atoms, Na ऑफ atoms. येस, व्हेरी गुड. नाव मग मी याला जर मोल मध्ये कन्व्हर्जन करायचं म्हटलं, आता मोल मध्ये
देन हाऊ मेनी मोल, बघा ट्राय करा, चुकू द्यात, आन्सर चुकणार आहे, अजून तुम्ही ट्रायल आणि एरर वरती आहात, ठीक आहे. हाऊ मेनी मोल, राईट संस्कृती, रचना नाही. अरे एन ऑफ ऍटम्स तिकडे झालं ना, आता हे एन ची फिगर आहे ना, 6.022 इंटू 10⁻23 आहेत ना, हे एन आहेत, यालाच एन म्हणतात. इट इज नथिंग बट एन. राईट, अनामिकाचा आन्सर बरोबर आहे. अजून नाही नाही, साक्षी तुझा आन्सर चुकलेला आहे, साक्षी चुकलेला आहे, नाही. सार्थक लोंढे हा सार्थक बरोबर आहे. अजून रितेश, यश, आन्सर करा. आदित्य, नाही नाही चुकलेला आहे, रचना चुकलेला आहे, ठीक आहे. अरे बेस्ट वे, वन मोल, वन मोल, बघा अरे किती चुकता याच्यामध्ये, काहीच नाही आहे. बघा पुन्हा एकदा बनानाचा कन्सेप्ट याच्याच वरती सांगतो. बघा इथे तुम्हाला ऍक्च्युली इथे काय मला विचारायचं सांगू का, व्हाईट कलर मध्ये मी सांगितलंय 12 बनाना आहेत, 12 बनाना आहेत, आणि इथे रेड कलर मध्ये फक्त विचारलंय हाऊ मेनी डझन्स. काय चुकण्याचं एवढं काहीच नाही आहे, ही मी फिगर लक्षात ठेवा म्हटलं ना मी, 12 बनाना आणि हाऊ मेनी डझन्स एवढाच क्वेश्चन आहे, काहीच नाही याच्यामध्ये, इझी आहे, 1 डझन. याच्यात आपण विचार करतो का, काहीच नाही विचार करत. मग हेच कन्वर्जन आहे, फक्त मी आता म्हणलं डझनचा कन्सेप्ट बदला, मी एवढंच म्हणलोय, मी फक्त म्हटलोय 1 मोलला कन्सिडर करा डझनच्या ऐवजी, हा, आणि तेवढीच फिगर आहे. थिंक सो क्लिअर असेल इथपर्यंत, नसेल तर आज नोट्स व्यवस्थित लिहा, पुन्हा एकदा व्यवस्थित लिंक करून घ्या, आणि बघा ऍटमची गोष्ट क्लिअर आहे, ऍटम्स क्लिअर आहे आता, बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल. ओके ठीक आहे. मी ही मीटिंग क्लोज करतो, नंतर आपण मॉलिक्युलच्या याच्यामध्ये बोलू, ठीक आहे. पुन्हा लिंक करा सर्व विद्यार्थ्यांनी.